नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासामध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण इयत्ता 10वी विषय मराठीचा सेतू अभ्यास पाहणार आहोत. आजचा आपला दिवस आहे 19वा आणि आज तुमचा आवडता घटक कथा लेखन आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला लहानपणापासून कथा ऐकायला आणि कथा वाचायला खूप आवडतं. पण त्यासोबत आज आपण कथा कशी लिहायची, कथा लिहित असताना कोणकोणत्या घटकांचा आपण विचार करायचा हे आपण आजच्या या दिवशी पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. जाणून घेऊया या घटकामध्ये तुमच्यासमोर अति तेथे माती हे एक कथेचं शीर्षक दिलेलं आहे आणि या शीर्षकाच्या आधारे तुम्हाला एक छानशी गोष्ट लिहायची आहे, कथा लिहायची आहे. कथा लिहून झाल्यावर तुमच्यासमोर 4 प्रश्न दिलेले आहेत. त्या 4 प्रश्नांची तुम्हाला उत्तरं शोधायची आहेत. तर चला आपण अति तेथे माती हे शीर्षक असलेले किंवा तात्पर्य असलेल्या गोष्ट या ठिकाणी आपण पाहूया आणि त्या गोष्टीचं वाचन केल्यानंतर दिलेले प्रश्न जे आहेत ते प्रश्न या ठिकाणी आपण सोडवूया. पहा, तुमच्यासमोर एक गोष्ट दिलेली आहे. त्या गोष्टीचं या ठिकाणी मी वाचन करतो. एक भिकारी होता. तो रोज गावात लोकांना भीक मागायचा. मिळेल ते खायचा. काही मिळाले नाही तर पाणी पिऊन जगायचा. त्याला या जीवनाचा कंटाळा आला होता. त्याला कोणीतरी सांगितले की तू गावाबाहेर नदीकाठी इंद्राची पूजा कर. तो प्रसन्न होईल आणि तुला श्रीमंत करेल. तो त्याप्रमाणे करतो. इंद्र प्रसन्न होतो. इंद्र त्याला म्हणतो, तू तुझी झोडी पुढे कर, मी त्यात पैसे टाकत जाईन. तू जेव्हा थांब म्हणशील तेव्हा मी थांबेन. मात्र हे लक्षात ठेव, जर तुझी झोडी फाटली व पैसे खाली पडले तर त्याची माती होईल. तो भिकारी आपल्या झोडीत मावेल एवढेच पैसे घेतो व त्याला थांब म्हणतो. तेवढ्याच पैशांवर तो आनंदित होतो. त्यानंतर तो गावात येतो, चांगले कपडे घेतो, घर बांधतो. त्याला एक जण विचारतो की तू एकदम कसा श्रीमंत झालास? तेव्हा तो त्याला सगळी हकीकत सांगतो. त्या माणसालाही पैशाची हाव सुटते. तो सुद्धा गावाबाहेर जातो, इंद्राला प्रसन्न करतो. इंद्र त्याच्या झोडीत पैसे टाकायला सुरुवात करतो. तो आणखी मागत राहतो. शेवटी पैशाच्या हव्यासापायी थांब म्हणायचे विसरतो. त्यामुळे त्याच्या झोडीवर त्या पैशाचा ताण पडतो आणि ती फाटते. सर्व पैसे खाली पडतात व त्याची माती होते. त्याबरोबर इंद्रही नाहीसा होतो. त्याच्यापाशी रडण्याशिवाय काहीच उरत नाही. गोष्टीचं तात्पर्य आहे, कोणत्याही गोष्टीचा लोभ नसावा. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ही गोष्ट ऐकली तर त्या गोष्टीनुसार आपल्याला आता दिलेली प्रश्न जी आहेत ते प्रश्नांची उत्तर ह्या ठिकाणी आपल्याला सांगायची आहेत. आता पहिला प्रश्न मी या ठिकाणी वाचतोय. वरील शीर्षकाची कथा लिहिताना तुम्ही कोणते स्थळ निवडले ते लिहा. आता आपण गोष्टीचं वाचन केलं. विद्यार्थी मित्रांनो, गोष्ट लिहित असताना स्थळ हा घटक सुद्धा महत्त्वाचा असतो. मग आता आपण ही जी काही गोष्ट पाहिली, या गोष्टीमधलं कोणतं स्थळ या ठिकाणी आपल्याला दिसून येतं? तर एक गाव आणि त्या गावाजवळ असलेला नदीचा काठ हे स्थळ या ठिकाणी आहे. तर आपण गोष्टीला समर्पक अशा स्थळाची निवड जी आहे, निवड या ठिकाणी आपण केली पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, या कथेसाठी कोणकोणती पात्रे निवडाल ते सांगा. आता ह्या गोष्टीचा जर विचार केला तर ह्या गोष्टीमध्ये किती पात्र आहेत? भिकारी, त्यानंतर गावातला तो एक मनुष्य आणि इंद्र, 3च पात्र आहेत. म्हणजे याच्यावरून या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की गोष्ट लिहित असताना कमीत कमी पात्र हे आपले असले पाहिजे. त्यानंतर कथेचे तात्पर्य लिहा. आता पहा, तुमच्या समोर कथेचे तात्पर्य दिलेले आहे. कोणत्याही गोष्टीचा लोभ नसावा. विद्यार्थी मित्रांनो, गोष्टीतून तात्पर्य बोध हा आलाच पाहिजे.
ज्या वेळेस तात्पर्य किंवा बोध येतो त्याच वेळेस ती गोष्ट पूर्ण होत असते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ही कथा खालील कोणत्या कथा प्रकारात मोडते ते लिहा. आता विद्यार्थी मित्रांनो, ह्या कथेतून आपल्याला काहीतरी बोध होतोय, बरोबर आहे. म्हणून ही जी कथा आहे ही कथा बोध कथा म्हणून या ठिकाणी ओळखली जाते. तर अशा पद्धतीने म्हणजे चौथ्या प्रश्नावरून आपल्याला एक लक्षात येतं की कथेचे अनेक प्रकार आहेत, ते आपण पुढे पाहणार आहोत. पण आपण फक्त आता ह्या कथेशी संबंधित पाहत असल्या कारणाने ही बोधकथा आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता पहा कथा लेखनाच्या पद्धती. आता आपण जी काही कथा पाहिली, या कथेला विषय दिलेला होता विद्यार्थी मित्रांनो, अति तेथे माती. मग कथेचा जर आशय किंवा गाभा दिलेला असेल किंवा विषय दिलेला असेल, त्याच्यावरून आपण ती कथा लिहिली. आता कथा कोणकोणत्या प्रकारे लिहिली जाते त्याचे या ठिकाणी तुम्हाला काही पद्धती दिलेल्या आहेत. पहिली पद्धत आहे कथा बीजावरून. आता कथा बीजावरून, कथा बीज म्हणजे काय, तर कथेचा आशय किंवा कथेचा गाभा. जसं आपण आता आधीची जी काही कथा पाहिली तर त्या कथेचा आशय किंवा गाभा काय होता, तर लोभीपणा. तो व्यक्ती लोभी होता. मग अशा पद्धतीचा एक आशय किंवा गाभा असेल तर त्याच्यावरून आपण कथा लेखन हे करू शकतो. आणि कथा बीजावरून कथेचे वेगवेगळे प्रकार पडतात. जसं शौर्यकथा असते, ऐतिहासिक कथा असते, विज्ञान कथा असते, रूपक कथा असते, बोधकथा असते, विनोदी कथा आणि पौराणिक कथा असतात. आता याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास जो आहे, अभ्यास या ठिकाणी कथा लेखनाचा एक वेगळा व्हिडिओ माझ्या चॅनलला आहे, तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ते लक्षात येईल. त्यानंतर दुसरा प्रकार आहे शीर्षकावरून कथा लेखन. जसं काही आपण आता पाहिलं अति तेथे माती, तर शीर्षक दिलेलं असतो, त्याच्या शीर्षकानुसार आपल्याला कथा या ठिकाणी लिहायची असते. तिसरा प्रकार आहे शब्दावरून कथा लेखन. काही शब्द दिलेले असतात, जसं आता आपण याच्या नंतर अशाच प्रकारचे शब्दावरून कथा लेखन पाहणार आहोत. तर काही शब्द दिलेले असतात, त्याच्यावरून आपल्याला कथा लेखन करायचे असते. मुद्द्यावरून कथा लेखन, काही मुद्दे दिलेले असतात, त्याच्यावरून आपल्याला कथा लेखन करायचे असते. आणि अपूर्ण कथा पूर्ण करे. जसं कथेचा पूर्वार्ध दिलेला असेल तर आपल्याला उत्तरार्ध लिहायचा असतो, म्हणजे शेवट लिहायचा असतो. काही वेळेस उत्तरार्ध म्हणजे शेवट दिलेला असेल तर आपल्याला पूर्वार्ध म्हणजे सुरुवात लिहायची असते. तर ह्या पद्धतीने कथेचं लेखन लेखन या ठिकाणी केलं जातं. आता कथा लेखन करत असताना आपण कोणकोणते तंत्र लक्षात घेतली पाहिजे. ही तंत्र जर आपली लक्षात आली विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला कथा लेखन करायला अतिशय सोपं जातं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कथाबीज. कथेचा आशय आपल्याला माहिती हवा, विषय आपल्याला माहिती हवा. कोणत्या विषयावर आपल्याला कथा लिहायची आहे हे आपण सर्वात आधी लक्षात घेतलं पाहिजे. जर तुम्हाला तो विषय लक्षात आला तर तुम्ही कथा सहज पद्धतीने लिहू शकतात. म्हणून कथेचा विषय, आशय यालाच आपण कथाबीज असं म्हणतो. दुसरं या ठिकाणी आहे ते म्हणजे शीर्षक. कथेला योग्य असं शीर्षक असलं पाहिजे. जसं आपण अति तेथे माती कथेचा शीर्षक पाहिला. कथेला योग्य असा शीर्षक असेल तर तुमची कथा ही आकर्षक होते. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे कथेची रचना. विद्यार्थी मित्रांनो, कथा लिहित असताना आपण साधारणतः कथेची रचना ही 3 भागात विभागली जाते. एक प्रारंभ असतो म्हणजे सुरुवात असते, कथेला सुरुवात करायची असते आपल्याला. त्याच्यानंतर मध्य असतो, ज्या ठिकाणी कथा ही फुलत जाते, मध्यामध्ये कथा ही फुलत जाते. आणि कथेचा शेवटमध्ये आपल्याला काहीतरी बोध किंवा तात्पर्य या ठिकाणी द्यायचं असतं. तर अशी ही कथेची रचना त्या ठिकाणी असते.
योग्य पात्रांची निवड. विद्यार्थी मित्रांनो, कथा लिहित असताना आपण कमीत कमी पात्रांची निवड करावी. जसं की आपण मागची कथा पाहिली, त्यात फक्त 3 पात्र होती. जास्तीत जास्त 4 पात्र पाहिजे, कमीत कमी 2 पात्र हवी. तर जेवढी तुमची कमी पात्र असतील तेवढी कथा तुमची चांगली होईल. त्यानंतर कथा ही नेहमी भूतकाळामध्ये लिहिली पाहिजे. तिचं लेखन भूतकाळात झालं पाहिजे. आणि शेवटचं आहे, कथेची भाषा अतिशय सोपी, छोटी छोटी वाक्य असली पाहिजे आणि भाषा ही अतिशय सरळ असली पाहिजे. सहज लक्षात येईल अशा प्रकारची भाषा असली पाहिजे. वाक्य हे आपले अतिशय छोटे छोटे असले पाहिजे. तर हे जर तंत्र आपण शिकलो, हे जर तंत्र आपल्याला लक्षात आले, तर आपण चांगल्या प्रकारे कथा लेखन करू शकतो. आता आपण पुढे जाऊया. सक्षम बनूया या अंतर्गत तुम्हाला कथेची सुरुवात दिलेली आहे, पूर्वार्ध दिलेला आहे आणि त्या पूर्वार्धावरून तुम्हाला कथा काय करायची आहे, तर ती कथा तुम्हाला पूर्ण करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर पहा, रामपूर नावाचे गाव होते. तेथे सर्वजण गुण्यागोविंदाने राहत होते. त्या गावात किराणा मालाचं एकमेव दुकान होते. दुकानदाराचे नाव भिकू शेठ होते. तो कधीच कोणाला मदत करीत नसे किंवा उधार साहित्य देत नसे. गोरगरीब त्यांना दयेची भीक चालली, पण त्याला कोणाचीही दया येत नसे. गावातील लोक त्याच्या वृत्तीला कंटाळले होते. अचानक एकदा दुकानातून आगीचे लोट येऊ लागले आणि दुकानदार इथपर्यंत कथा दिलेली. आता आपल्याला काय करायचं, याच्या पुढे कथा ही पूर्ण करायची आहे. तर पण मी ती कथा माझ्या पद्धतीने पूर्ण केलेली. तुम्ही याच्या उलट किंवा दुसऱ्या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही कथा पूर्ण करू शकतात. दुकानदार घाबरला, घाबरून बाहेर पळाला. बघता बघता संपूर्ण दुकान आगीत भस्मसात झाले. भिकू शेठचे खूप मोठे नुकसान झाले. तो आता रस्त्यावर आला. गावातील लोकांकडून त्याने मदत मागितली, परंतु त्याने लोकांना दिलेल्या त्रासामुळे त्याला कोणीही मदत करत नव्हते. एके दिवशी गावात एका मोठ्या झाडाखाली बसून भिकू शेठ रडत होता. गावातील राम नावाचा सुशिक्षित तरुण शहरातून नुकताच गावात परतलेला होता. त्याने भिकू शेठला रडताना पाहिलं व त्याच्या जवळ जाऊन विचारपूस केली. भिकू शेठने सर्व कहाणी रामाला सांगितली. रामाला खूप वाईट वाटले. त्याने भिकू शेठला मदत करण्याचे ठरवले. गावातील सर्व लोकांना एकत्रित केले. गावातील लोकांना रामने सांगितले की संकटाच्या काळात आपण शत्रूलाही मदत करतो, तर भिकू शेठ हा आपल्या गावातील रहिवासी आहे. गावातील लोकांनी, गावकऱ्यांनी त्याला विरोध केला, कारण त्यांनी गावातील लोकांना त्रास दिलेला होता. राम गावातील लोकांची समजूत काढतो. कोणी आपल्याशी वाईट वागत असेल तर आपण त्याच्यासारखे वाईट वागू नये असे गावातील लोकांना सांगतो. गावातील लोक भिकू शेठच्या मदतीला तयार होतात. सर्व गाव मिळून पैसा गोळा करून भिकू शेठला नवीन दुकान तयार करून देतात. आता भिकू शेठ गोरगरीब जनतेला स्वस्त किराणा माल देतो व यापूर्वी आपण केलेली चूक तो मान्य करतो. आता त्याची परिस्थिती चांगलीच सुधारते. मग आता आपल्याला ह्या कथेचं तात्पर्य जर या ठिकाणी घ्यायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तात्पर्य काय घेता येईल, तर गोष्टीतलं किंवा कथेतलं एखादा सुविचार असेल, एखादं वाक्य असेल, तर ते तात्पर्य म्हणून आपल्याला, जसं की या ठिकाणी समजूत काढली, आपल्याशी वाईट वागू लागले, इतर लोक आपल्याशी वाईट वागू लागले तर आपण त्यांच्यासारखं वाईट वागू नये, हे तात्पर्य आपल्याला या ठिकाणी घेता येऊ शकतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने ही कथा आपल्याला पूर्वार्ध दिलेला होता आणि त्याचा उत्तरार्ध आपण पूर्ण केलेला आहे. आता ह्या कथेचाच विचार करून आपल्याला खालील काही 5 कृती दिलेल्या आहेत, त्या 5 कृती या ठिकाणी आपण पूर्ण करूया. कथेचा काळ आपण आधीच पाहिलं. कथा ही नेहमी कशी असली पाहिजे, भूतकाळामध्ये लिहिलेली असली पाहिजे.
समजा एखादी ऐतिहासिक कथा असेल तर आपल्याला कथेचा काळ काय लिहिता येईल? ऐतिहासिक असंही त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येऊ शकतं. त्याच्यानंतर कथेतील पात्र. आता पहा, ह्या कथेमध्ये किती पात्र होते? भिकू शेठ, राम नावाचा तरुण आणि गावकरी, 3 पात्र आहेत. कथेचे तात्पर्य. तुम्हाला आत्ता सांगितलं की जर कोणी आपल्याशी वाईट वागत असेल तर आपण त्याच्याशी वाईट वागू नये. त्यानंतर कथेतील घटना. आता घटनांचा क्रम. आग लागते, म्हणजे ही जी रचना आहे ना, ही रचना आपण लक्षात घेतली पाहिजे. आग लागते, त्याच्यानंतर तो गावकऱ्यांकडून मदत मागतो, गावकरी मदत करत नाही, मग राम येतो, मग रामाला त्याची दया येते, राम लोकांना समजवतो आणि लोक त्याला मदतीसाठी तयार होतात. तर ही गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात घेतली पाहिजे. या ठिकाणी एक गोष्ट महत्त्वाची आहे की आपण कथा लेखन करतो ना, त्या कथेमध्ये काहीतरी समस्या आली पाहिजे. समस्या नसेल तर ती कथा ही आकर्षक बनत नाही. जसं की या ठिकाणी आग लागते, परिस्थिती बिकट होते, ही समस्या झाली आणि मग त्या समस्येला आपण हळूहळू सोडवायची आहे. त्यानंतर कथेचं शीर्षक. आता कथेचं शीर्षक जे शीर्षक या गोष्टीवरून आपण सर्वांनी कथेचं शीर्षक तुमच्या पद्धतीने तुम्ही घ्या आणि या ठिकाणी लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आता चला सराव करूया. याच्यात आपण पाहिलं कथा लेखनाच्या पद्धतीमध्ये ही दिलेल्या शब्दांवरून कथालेखन करणे. आता तुमच्या समोर या ठिकाणी 4 शब्द दिलेले आहेत: विद्यार्थी, शाळा, पराक्रम आणि सत्कार. या 4 शब्दांचा वापर करून या 4 शब्दांच्या आधारे तुम्हाला कथालेखन करायचं आहे. मग तुम्हाला या ठिकाणी कथालेखन करत असताना आपण जे काही आतापर्यंत कथालेखनाची तंत्र पाहिली, त्या तंत्राचा आधार घेऊन तुम्ही कथालेखन या ठिकाणी करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि शेवटी कल्पक होऊया. याच्यामध्ये शीर्षकावरून कथालेखन, धाडसी बाळू नावाचा या ठिकाणी शीर्षक दिलेलं आहे, त्याच्यावरून तुम्हाला कथालेखन करायचं आहे. त्यानंतर कथा बीजावरून अखेर चोर सापडला, म्हणजे चोरी या घटकावर विषयावर आधारित या ठिकाणी ती कथा तुम्हाला लिहायची आहे. आणि अपूर्ण कथा पूर्ण करा, म्हणजे पूर्वार्ध अथवा उत्तरार्ध तुम्ही घ्या आणि त्याच्यावरून कथालेखन हे करायचं आहे. तर ह्या ज्या काही कृती आहेत, ह्या कृती आपण सर्वांनी या ठिकाणी आपल्या वहीमध्ये विद्यार्थी मित्रांनो सोडवायच्या आहेत. तर अशा पद्धतीने कथालेखन हा जो काही घटक आहे, हा घटक या ठिकाणी तुमच्या लक्षात आलेला असेल. आता आपण या ठिकाणी इथं थांबूया. दिलेल्या कृती आपण सर्वांनी आपल्या वहीमध्ये सोडवायच्या आहेत. धन्यवाद.